मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये साक्षी ज्या बुटीकमध्ये गेली होती त्या बुटीकमध्ये अर्जुन आणि सायली जातात आणि त्याचबरोबर साक्षी शिखरे इथे आली होती का 6 महिन्यापूर्वी, तुमची क्लायंट होती का ती, असं विचारतात. ज्या मुलीचं बुटीक असतं ती मुलगी खूपच घाबरते. तेव्हा अर्जुन बरोबर तिच्या त्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन ओळखतो आणि त्याला क्लू मिळतो की नक्की काहीतरी गडबड आहे. तसेच आश्रमात सुद्धा पुरावे शोधण्यासाठी आता अर्जुन, चैतन्य आणि सायली हे तिघेही गेलेले असतात. सायली मधुभाऊंच्या बायकोचा फोटो हातात घेते, अगदी इमोशनल होते व त्या फोटोकडे पाहून ती आता बोलत असते की निराधार मुलांनी हसत खेळत जगावं ही तुमचीच इच्छा होती ना, आणि तीच तुमची इच्छा, तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. त्यामुळे काहीतरी पुरावे आम्हाला सापडले पाहिजेत आणि त्यासाठी तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असं ती त्या फोटोकडे पाहून म्हणत असते. आता सायली रडत असताना नेमका अर्जुन पाहतो आणि त्यालाही खूप वाईट वाटतं. तो मनात विचार करतो, मला आता हा मिसेस सायलींचा त्रास कमी करायलाच हवा, त्यांचं हे घर मिळवून द्यायलाच हवं. तेव्हा तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो आणि म्हणतो, अर्जुन हे बघ, मी गार्डनमध्ये शोधतो, तू इथे शोध. पण त्याला समजतं की अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडे आहे. तेव्हा चैतन्य आता अर्जुनला म्हणतो, अरे आता प्रेमापोटी तुला कामसुद्धा दिसत नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो, थांब जरा, त्यासमोर आहेत. अरे त्यांचा त्रास बघ ना तू, त्यांना किती त्रास होतो या गोष्टीचा. त्यावेळी चैतन्य म्हणतो, ठीक आहे, वहिनींचा त्रास कमी करण्यासाठीच आपण हे सगळं काही करत आहोत, बरोबर ना? मी बाहेर गार्डनमध्ये शोधतो, तुम्ही इथे शोधा, असं चैतन्य म्हणतो आणि तेथून जातो. तेव्हा अर्जुन सायलीजवळ जातो आणि म्हणतो, तुमची सिच्युएशन मला समजते मिसेस सायली, परंतु आपल्याला आता कामावर फोकस करायला हवा. तुम्ही असं करता का, तुम्ही मधुभाऊंच्या रूमपासून सुरुवात करा. तुम्हाला जर काही विचित्र आढळलं, तुम्हाला वेगळी वस्तू सापडली तर मग मला त्याबद्दल तसं सांगा, मी लगेच येतो तिथे. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते आणि मधुभाऊंच्या रूमकडे जाते. आता तेथे गेल्यानंतर तिला खूपच आनंद होतो. तिला पूर्वीचे दिवस पुन्हा आठवू लागतात. पण ती आता स्वतःला सावरते, स्वतःच्या भावनांवर आवर घालते आणि आपलं काम करू लागते. तर दुसरीकडे अर्जुन हा फोटो फ्रेमच्या मागे सुद्धा काही पुरावे येत आहेत की नाही हे चेक करत असतो. इकडे सायली ही आता कपाटांच्या खाली पाहते तर तिला आता तेथे काहीतरी सापडतं. ती दुसरीकडे जरा कपाट ढकलते आणि पाहते तर पण तेथे कागदाची चिठ्ठी असते. त्यामुळे ती आता वैतागूनच ती फेकून देते, कारण तिला असं वाटत असतं की लवकरात लवकर काहीतरी क्लू मिळावा, जेणेकरून ही केस लवकर संपेल, आपलं घरही वाचेल. इकडे अर्जुन किचनमध्ये आलेला असतो आणि प्रत्येक वस्तू चेक करत असतो. त्यावेळी आता तो मोबाईलची टॉर्च देखील लावतो आणि अख्खं किचनच अगदी पिंजून काढतो, करून आपल्या हातात काही ना काही पुरावा लागेल या आशेने. तर आता तो लगेच सायलीला विचारतो, मिसेस सायली, तुम्हाला काही सापडलं का? मग आता ती मोठ्यानेच म्हणते, हो मी शोधतीये. असं म्हणून ती आता स्वतः उठते आणि म्हणते की सायली, ही वेळ ढासळून जाण्याची नाही आहे, ही वेळ काम करण्याची आहे, काहीतरी पुरावे शोधण्याची आहे, कारण जर अशी मी ढासळून गेले तर मग काहीच होणार नाही. या भीतीने आता सायली लगेच पुन्हा कामाला लागते. इकडे अर्जुन आपले प्रयत्न करतच असतो. तेवढ्यातच चैतन्य आता तेथे येतो आणि विचारतो, अर्जुन काही सापडलं का रे? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे सापडलं, अजून तरी काहीच सापडलं नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, मलाही अजून काहीच सापडलं नाही. आता ना खूप भीती वाटायला लागली, कारण मी इकडे गार्डनमध्ये बॅक साईडला सुद्धा शोधलंय. त्यावेळी अर्जुन आता टेन्शनमध्ये येतो. मग पुढे आता तो म्हणतो की मिसेस सायली सुद्धा आतमध्ये शोधतायत, पण त्यांनाही अजून काही सापडलं नाही. मला काही कळत नाही कसं करावं आता. त्यावेळी आजचा दिवस वाया जातो की काय, अशी भीती चैतन्याला वाटते. अर्जुन म्हणतो, नाही, असं काहीही होणार नाही. ठिकाणी मर्डर झाला होता ना, त्या ठिकाणी आपण अगोदर शोधूयात. तेव्हा चैतन्य म्हणतो की मला तर असं निगेटिव्ह फील होते, कारण आजचा दिवस वाया जातो की काय, अशी भीती चैतन्याला वाटत असते. मग अर्जुन म्हणतो, नाही नाही, अशी हार मानून चालणार नाही, आपल्याला काही ना काही शोधायला हवंच. असं म्हणून आता तो लगेच
आतमध्ये जातो आणि चैतन्याला तेथेच थांबायला सांगतो. तेव्हा अर्जुन आता इकडे ज्या ठिकाणी खून झालेला असतो त्या ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तो इकडे तिकडे पाहतच राहतो. म्हणतो की मी काहीतरी मिस करतोय. तेव्हा आता कशा प्रकारे हा खून झाला असेल किंवा साक्षी कुठे असेल, प्रिया कुठे असेल, त्याचबरोबर विलास कुठे असेल, असं तो रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच दिशेने तो पुरावे शोधण्याच्या प्रयत्नात असतो. इकडे सायलीसुद्धा कपाटात काही मिळतंय की नाही हे पाहत असते. चैतन्य आपापल्या परीने शोध घेतच असतो. इकडे अर्जुन हा एका कॉटखाली लाईट ऑन करून पाहतो. तर आता तेथे त्याला काहीतरी असं चमकल्यासारखं दिसतं. तो सारखा सारखा मोबाईलची टॉर्च लावून शोधण्याचा प्रयत्न करत असतो, पण आता त्याला व्यवस्थित काही दिसत नसतं आणि त्या वस्तूपर्यंत जातासुद्धा येत नसतं, कारण तेथे एक कॉट असते. मग आता तो चैतन्याला आवाज देतो. इकडे चैतन्य हातातलं काम टाकून अर्जुनकडे धाव घेतो आणि विचारतो, काय झालं अर्जुन? मग आता अर्जुन म्हणतो की ही कॉट अगोदर बाजूला घेतो. मग आता ते दोघेही ती कॉट बाजूला घेतात आणि मग अर्जुन म्हणतो, बघ इथे काहीतरी शाईन करते. तेव्हा अर्जुन आता ती वस्तू हातात घेतो आणि चैतन्याकडेही देतो. नक्की त्यांना समजत नाही काय आहे ते. त्यावेळी तो आता सायलीला आवाज देतो. तेव्हा सायली आता तेथे धावतच येते आणि विचारते, काय झालं अर्जुन सर? मग आता तो म्हणतो, एखादी हेअरपिन असेल तर द्या ना. तेव्हा सायली लगेच हेअरपिन देते आणि तेथे निरखून पाहत असते नक्की यांना काय सापडलंय. त्यानंतर ते तिघेही निरखून पाहत असतात नक्की ते काय आहे आणि ते काढण्याचा हेअरपिनने प्रयत्न करतात. आता अर्जुनने खूप प्रयत्न केल्यानंतर वस्तू तो फायनली आता काढतो. मग आता अर्जुन त्या वस्तूकडे पाहतच राहतो. तो म्हणतो, हा तर लेडीज आयटम दिसतोय कोणता तरी, म्हणजे पर्सचा वगैरे तुकडा असेल. तेव्हा चैतन्य देखील पाहतो आणि म्हणतो, मला नाही वाटत पर्सचा वगैरे असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मिसेस सायली, हा तुमच्या पर्सचा तुकडा आहे का? कारण खूप जुनाट तुकडा दिसतोय ना, त्यामुळे मी विचारतोय. तेव्हा सायली म्हणते, नाही हो, माझ्या पर्सला असं काही नसतं. मग आता ती स्वतः ते हातात घेते आणि म्हणते की अहो, हा तर सोन्याचा तुकडा दिसतोय आणि तिच्या माहितीप्रमाणे आश्रमामध्ये तर सोनं कुणाकडेच नसतं. त्यामुळे ती आता तसं त्याबद्दल अर्जुन आणि चैतन्याला देखील सांगते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अहो, आश्रमामध्ये तुम्ही खूप बायका राहत होत्या ना, म्हणजे कुसुमताई, काकू, त्याचबरोबर मुलं होती, खूप मुलीसुद्धा होत्या. मग त्यापैकी कुणाचा असेल तर हे? त्यावेळी सायली म्हणते, नाही हो, इथे खाण्याची मारामार होती आणि सोनं कुठून येणार इथे? तेव्हा अर्जुन विचारात पडतो, त्या आश्रमामध्ये सोनं आलं तरी कुठून? हाच विचार आता ते तिघेही करू लागतात. त्यानंतर सायली आता म्हणते, कुणाकडे कानातले असायचे किंवा कुणाकडे एखादी चेन, बाकी काहीच नव्हतं. मग आता हा तर मला कानातल्याचा तुकडा वाटतच नाही, असं सायली स्पष्टपणे अर्जुनला म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आणि चैनचा तर अजिबात नाही, कारण चैनचा तुकडा असा नसतो, हा कुठल्या तरी महागड्या दागिन्यांचा तुकडा आहे असं मला वाटतंय. तेव्हा चैतन्य आता विचार करू लागतो की हा सोन्याचा तुकडा साक्षीचा तर नसेल. पुढे आता सायली म्हणते, हा तर कानातल्याचा तुकडा नाहीये आणि आश्रमातला सुद्धा नाहीये. मग आता अर्जुन म्हणतो, एनिवे आपण हा एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवूयात, जेणेकरून आपल्याला नंतर त्याची पडताळणी करता येईल. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. त्यानंतर ते तिघेही एव्हिडन्स बॉक्सजवळ येतात आणि त्यामध्ये तो सोन्याचा तुकडा ठेवतात. अर्जुन म्हणतो, ओके, आता आपण तिघेही वेगवेगळ्या दिशांना पाहूयात, वेगवेगळ्या रूममध्ये पाहूयात, कुणाला काही सापडते की नाही, कारण आपल्याला अशी हार मानून चालणार नाही. काहीही झालं तरी आजच्या आज हे पुरावे शोधलेच पाहिजे, आपल्या हातात खूप कमी वेळ आहे. तेव्हा सायली आणि चैतन्य हो म्हणतात. आता त्या तिघांचे पुन्हा एकदा प्रयत्न सुरू होतात, काही सापडतंय की नाही हे पाहण्यासाठी. मग तिघेही आपापल्या कामाला जातात. त्याचवेळी आता बाहेर सगळा पोलिसांचा पहारा असतो, जेणेकरून तेथे कुणीच येऊ नये यासाठी. पोलीस अगदी बारीक लक्ष ठेवत असतात की कुणी तेथे येतंय की नाही. मग आतमध्ये आता सायली ही किचनमध्ये जाते आणि त्या डब्यांमध्ये सुद्धा शोधू लागते. इकडे चैतन्य आता बाहेरचे कप्पे ना कप्पे शोधत असतो. तेथे जी छोटी छोटी कपाटं असतात, जे टेबल्स असतात, त्याच्या खाली सुद्धा शोधण्याचा खूप सारा प्रयत्न करतो.
सायली आता इकडे किचनमध्ये असताना तिला ते पूर्वीचे सर्व क्षण आठवू लागतात. कशा प्रकारे मी सर्वांना जेवण वाढायची आणि जेव्हा जेवण उरायचं नाही तेव्हा मी त्या टोपावर ताट ठेवायची, जेणेकरून कुणाला कळू नये यामध्ये काहीच नाही येते. आणि मग स्वतः कधी उपाशी राहायची. परंतु मधुभाऊंनी असं कधी केलंच नाही, मला कधी उपाशी राहू दिलंच नाही. हे सायलीच्या आता मनात सारखं सारखं येत असतं आणि मग ती तो टोप ठेवून देते आणि खूप इमोशनल होते. अर्जुनला जे काही संशयास्पद वाटत असतं ते सगळं तो आता एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवत असतो. त्यानंतर आता इकडे चैतन्याला काही वस्तू सापडतायत ना, त्या सर्व वस्तू तो घेऊन आता एव्हिडन्स बॉक्समध्ये टाकतो. बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त असतोच. तर दुसरीकडे घरातील सर्वजण आता कॉफी पित असतात. तेव्हा पूर्णाजी आणि घरातील सर्वजण प्रतिमा बरोबर असल्यामुळे खूपच खुश असतात. पुढे आता पूर्णाजी म्हणतात, आज प्रतिमा आपल्याबरोबर कॉफी प्यायला आहे तर किती छान वाटतंय ना. तेव्हा सर्वजण म्हणतात हो. मग पूर्णाजी आता प्रतिमाला विचारतात, अगं तुला आठवतंय का गं प्रतिमा, लग्नानंतर जेव्हा तू घरी यायचीस तेव्हा सर्वजण आपण असंच कॉफी प्यायला बसायचो. प्रतिमा आता त्यावर काहीच बोलत नसते, एकदम शांत असते. तर प्रिया आता मुद्दामच हसण्याचं नाटक करते, कारण तिचा आता प्लॅन फेल झालेला असतो. तर आता कल्पना जुन्या आठवणी सांगू लागते. जेव्हा प्रतिमाचं लग्न झालं होतं तेव्हा ती सतत इकडे माहेरी यायची. मग पूर्णाई तुम्हाला आठवतंय का, आपण प्रतिमाला किती चिडवायचो की प्रतिमा सतत माहेरी असते, याचा अर्थ रविराज भाऊजी तुम्हाला त्रास देत असतील. तेव्हा अश्विन म्हणतो की रविराज काका आणि प्रतिमा आत्याला छळणार असं कधी शक्यच नाही. तेव्हा सर्वजण हसू लागतात. त्यानंतर काही वेळाने पूर्णाजी आता प्रतिमाला विचारतात, हे बघ मी तुला एक विचारते, म्हणजे लग्न झालं ना तुझं तेव्हासुद्धा हाच प्रश्न विचारायची आणि आजसुद्धा हाच प्रश्न विचारतीये. हे बघ त्या घरी तुला काही त्रास तर नाही ना बाळा. मग आता प्रतिमा डायरेक्ट बोलू लागते आणि म्हणते, नाही रविराज आहेत ना, असं म्हणून ती गालातच हसते. तेव्हा प्रियाला जरा धक्काच बसतो, कारण प्रियाचं नावच तिने घेतलेलं नसतं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, तुला एक सांगू का, तेव्हासुद्धा तू असंच उत्तर द्यायची आणि एवढ्या वर्षानंतर तू सेम असंच उत्तर दिलं आहेस बाळा. त्यानंतर आता अश्विन हसतो. मग आता अस्मिता म्हणते, मला असं वाटतं ना रविराज काकांना खूप रोमॅन्टिक असणार आहे आणि तेव्हापेक्षा ना आत्ता प्रतिमा आत्यांवर तो खूप प्रेम करत असेल, त्यांची काळजी घेत असेल, त्यांना जीव लावत असेल, म्हणूनच प्रतिमा आत्याला तिथे एवढं करमतंय. मग आता प्रतिमा एकदम शांत असते, तर कल्पना आणि पूर्णाजी या दोघीही तिच्यावर हसतात. तेव्हा अश्विन म्हणतं, ऑफकोर्स करणारच ना प्रेम, कारण प्रतिमा आत्याची किती वर्ष रविराज काकांनी वाट पाहिली आहे, तुला तर माहीतच असेल ना. तेव्हा प्रतिमा आता त्या गोष्टीचा विचार करत असते की रविराजने एवढी वर्ष माझी वाट पाहिली. प्रिया आता म्हणते, मी सुद्धा माझ्या आईवर खूप प्रेम करते, असं म्हणून ती आता पुन्हा हक्क दाखवू लागते आणि म्हणते, हो की नाही गाई, मी करते ना तुझ्यावर प्रेम. मग आता प्रतिमा काही न बोलता इकडे कल्पना आणि पूर्णाजींना विचारते की सायलीला उशीर होईल का यायला. तेव्हा प्रियाला आता खूपच राग येतो, कारण तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रतिमाने टाळलेलं असतं आणि त्यामुळेच प्रिया रागातच प्रतिमाकडे पाहू लागते. त्यानंतर आता कल्पना म्हणते, हो मला तर असं वाटतंय की त्यांना यायला उशीरच होईल, पण त्या आश्रमामध्ये काय चाललं असेल ना काय माहीत, असं म्हणून आता ती लगेच काळजी व्यक्त करते. तेव्हा पूर्णाजी म्हणतात की देव त्यांना त्यांच्या कामामध्ये यश देऊ देत, कोणतंही विघ्न नाही येऊ देत, अशी प्रार्थना आता त्या देवाकडे करतात. आता कल्पना पण म्हणते, देवाच्या कृपेने त्यांचं काम होऊ देत अगदी व्यवस्थित. तर प्रतिमा विचारते, मी वर जाऊ का तोपर्यंत. पूर्णाजी म्हणतात, हो जा ना, तुला कुणी अडवलंय का बाळा, हे घर तुझंच आहे, असा संकोच मनात बाळगू नको, आणि तू अर्जुन व सायलीची खोली अजून पाहिली नाहीये ना, ती पण पाहून ये. आता पूर्णाजी म्हणतात. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. तर प्रियाला आता धक्काच बसतो. ती म्हणते, आई मी येते हा तुझ्याबरोबर. मग प्रतिमा म्हणते, नको तू नको येऊ माझ्याबरोबर, असं ती इशारा करून जेव्हा सांगते तेव्हा प्रिया म्हणते, अगं आई, वर चढताना जर तुला काही त्रास झाला तर तुझ्याबरोबर कुणीतरी असायला हवं ना, म्हणून मी म्हणतीये. आता अस्मिता लगेच म्हणते, अगं प्रतिमा आत्या, तन्वी एवढी प्रेमाने तुला म्हणतीये, तुझी काळजी घेतीये, तर घेऊन जा ना तिला बरोबर. आता
प्रतिमाचा नाईलाज होतो म्हणून प्रियाला आता लगेच तिच्याबरोबर घेऊन जाणं भाग पडतं. मग त्या दोघीही तेथून जातात. ते सायली, अर्जुन आणि चैतन्य आपापल्या परीने आता पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत असतात. ते तिघेही अगदी मन लावून ते पुरावे शोधत असतात, जेणेकरून आज काहीतरी हाती लागावं आणि केसचा कायापालट व्हावा. यासाठी तिघांनीही आता अगदी जोमाने प्रयत्न करणं सुरू केलेलं असतं. मग त्यानंतर सायली आता किचनमध्ये जाते आणि तेथे असणाऱ्या त्या लाकडावर पाहते. तर तेथे आता काहीतरी असतं आणि ते तिला संशयास्पद वाटतं. म्हणून ती आता लगेच बाहेर येते आणि बाहेर आल्यानंतर त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये ते ठेवते आणि लगेच आतमध्ये चाललेली असताना अचानक थांबते. आता ती लगेच मागे पाहते आणि मागे पाहिल्यानंतर तिला एक तिथे फट दिसते आणि त्या फटीमध्ये काहीतरी अडकल्यासारखं तिला दिसतं. त्यामुळे ती आता त्याच्याकडे खूप वेळ पाहत राहते. तिला काहीतरी ती वस्तू संशयास्पद वाटते. म्हणूनच ती आता लगेच अर्जुनला आवाज देते, अर्जुन सर, चैतन्य भाऊजी, इकडे या पटकन. मग आता ते दोघेही तेथे येतात आणि तेथे आल्यानंतर विचारतात काय झालं. तेव्हा सायली आता ती फट दाखवते आणि म्हणते, पहा ना, इथे काहीतरी आहे या फटीमध्ये अडकलेलं. तेव्हा अर्जुन म्हणतो हो. असं म्हणून आता तो सेफ्टी पिनने जे कार्ड अडकलेलं असतं ते कार्ड तो काढतो आणि त्याच्याकडे पाहतच राहतो. आता सायलीलाही समजतं काहीतरी संशयास्पद आहे इथे. त्यानंतर आता अर्जुन त्यावरचं नाव वाचतो तर प्रीतीज ब्युटिक असं त्यावर नाव लिहिलेलं असतं. मग आता सायलीला अर्जुन विचारतो की तुम्ही हे नाव कधी ऐकलंय का मिसेस सायली. त्यावेळी आता सायली म्हणते, नाही हो, कधीच नाही ऐकलं मी. आणि या नावावरून असं वाटतंय की महागड्या कपड्यांचं हे दुकान असणार आहे. तेव्हा अर्जुन, चैतन्य एकमेकांकडे पाहतच राहतात की ही असली महागडी कपडे नक्की कोण वापरत असेल, हा विचार तिघांनाही पडतो. त्यानंतर सायली सांगते, ह्या अशा किंवा कुठल्याच दुकानात आम्ही कपडे घ्यायला गेलोच नाहीये, कारण आमचे सर्व कपडे तर कुसुमताई शिवायची. असं म्हणून सायली आता सत्य सांगते. त्यानंतर सायली म्हणते की प्रिया असे कधी कधी कपडे वापरायची, पण ती स्वतः कधीच विकत घेत नव्हती. तिच्या मैत्रिणी तिला नेहमी कपडे द्यायच्या आणि ती ते नेहमी घालायची. त्यावेळी आता अर्जुनला संशय येतो आणि तो लगेच म्हणतो, हे कार्डसुद्धा बाहेरच्या कोणाचं तरी आहे, बरोबर ना. आणि या कार्डची अवस्था पाहून असं वाटतंय की हे 1.5 वर्ष नक्कीच जुनं असू शकतं. या फटीत अडकलं होतं म्हणून नक्कीच कुणाला हे कार्ड दिसलं नसेल, परंतु आता तुम्ही पाहिलं आणि आपण ते शोधले. त्यानंतर चैतन्य आता खूप गोष्टींचा विचार करतो आणि म्हणतो, अर्जुन, तुला एक सांगू का, अरे आश्रमातलं कुणीही असे डिझायनर कपडे घालत नव्हतं किंवा असे महागडे कपडे घालत नव्हतं, परंतु डिझायनर कपडे, डिझायनर आउटफिट आहेत ना, ते फक्त साक्षी घालायची. मला चांगल्या प्रकारे आता माहीत आहे. तेव्हा अर्जुन आणि सायलीला मोठा धच, हे कार्ड साक्षीचं असू शकतं का, हा प्रश्न त्या दोघांच्याही मनात निर्माण होतो. मग आता चैतन्य म्हणतो, तुला एक सांगू का, आपण साक्षी इथे असल्याचे पुरावे शोधत होतो ना, मग आता साक्षी इथे असू शकते कारण तिच्या पर्समधून हे कार्ड पडलं असेल, बरोबर ना. त्यानंतर अर्जुन आता चैतन्याला विचारतो, अरे तू जरा आठवण्याचा प्रयत्न कर ना, साक्षीच्या तोंडून या ब्युटिकचं कधी नाव तू ऐकलं आहेस का. त्यावेळी आता चैतन्य म्हणतो, अरे आता ती एवढी शॉपिंग करायची, मी कोणती कोणती नावं लक्षात ठेवू, मला कळतच नाही. तरीही एकदा कार्ड ते बघू बरं. मग आता चैतन्य ते कार्ड हातात घेतो आणि त्याकडे पाहत राहतो. त्यावरचं नाव वगैरे सगळं काही वाचतो आणि म्हणतो की मी अशा 56 ब्युटिकमध्ये तिला ड्रॉप केलं आहे. तेव्हा तो आता पाहतो आणि म्हणतो, याच्यावरचा ॲड्रेस तर पनवेलचाच आहे. तेव्हा अर्जुन आता लगेच ते कार्डवरील ॲड्रेस पाहतो आणि विचार करतो, आता आपल्या हाती काहीतरी लागलं आहे म्हटल्यावर आपण तेथे जाऊन चौकशी करायला हवी. असं तो आता सायली आणि चैतन्याला म्हणतो की आपण त्या बुटीकमध्ये जाऊ आणि तेथे त्यांना विचारू, साक्षी तुमच्या बुटीकमध्ये येते का आणि इथे ती शॉपिंग करते का, 1.5 वर्षापूर्वी तिने काही खरेदी केलं होतं का, या सगळ्या डिटेल्स तिथे जाऊन आपण विचारू. मग आता चैतन्य म्हणतो, परफेक्ट, आपण असंच करूयात अर्जुन, तू काळजी करू नकोस. तेव्हा सायली म्हणते
की असं जर झालं म्हणजे बुटीकवालीने सांगितलं की साक्षी इथे नेहमी कपडे घेते किंवा इथे नेहमी येत असते, 1.5 वर्षापूर्वीचं काहीतरी आपल्याला बिल वगैरे सापडलं, तर मग आपल्याला विलासच्या खुनाचा संबंध थेट साक्षीशी आहे हे सिद्ध करता येईल का? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगदी थेट आपल्याला तिच्यावर आरोप करता येणार नाही, परंतु आपल्याला हे तर सिद्ध करता येईल ना, साक्षी थेट आश्रमाच्या आतमध्ये आली होती म्हणून आणि ती विलासचा खून करू शकते. तेव्हा मग आपण लगेच दुकानात जाऊयात का, असं सायली विचारते. तेव्हा चैतन्याला आता आनंद झालेला असतो, कारण तो मनात विचार करत असतो की आता साक्षी बरोबर तावडीत सापडले. मग अर्जुन म्हणतो, आपण दुकानात जाऊयात, परंतु हे अगोदर एव्हिडन्स बॉक्समध्ये कार्ड ठेवूयात. असं म्हणून तो लगेच त्या एव्हिडन्स बॉक्समध्ये ते कार्ड ठेवतो. त्यानंतर सायली म्हणते, मला एक विचारायचं आहे, आपण अजून 5 मिनिट आहे तर काहीतरी शोधूयात का इथे? त्यावेळी अर्जुन म्हणतो, हो 5 मिनिटं आहेत ना, तुम्ही दोघे आतमध्ये जा, मी इथेच शोधतो. तेव्हा सायली आता ठीक आहे असं म्हणते. तेव्हा आता अर्जुन त्या एव्हिडन्स बॉक्सकडे पाहतच राहतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन हा ली आणि चैतन्याला म्हणतो, आपल्याला आज जे काही एव्हिडन्स सापडले आहेत ना, त्यावरून एक तरी सिद्ध झालं ना की साक्षी इथे आली होती, तरीही आपल्याला खूप मोठा प्रूव्ह मिळू शकतो. तर अर्जुन, चैतन्य आणि सायली हे तिघेही त्या प्रीतीज ब्युटिकमध्ये येतात आणि गेल्या 6 महिन्यामध्ये साक्षी शिखरे तुमची क्लायंट होती का असं विचारतात. तेव्हा ती मुलगी जरा घाबरतेच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.